विश्वमाऊली सद्गुरू संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी लीन होऊन त्यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या आजच्या चिंतनाला सुरुवात करूया. शोध परमसत्याचा या चिंतन मालिकेच्या माध्यमातून मागील काही दिवसापासून आपला चिंतनाचा प्रवास सुरू आहे. आज दिनांक 19 ऑगस्ट 2021 एकादशी. एकादशीच्या या पावन पर्वावर आपला हा चिंतन करण्याचा प्रयत्न आहे. अर्थातच माऊलींच्या चरणी लीन होऊन. शोधपरम सत्याचा या चिंतन मालिकेच्या माध्यमातून वेगवेगळे विषय घेऊन आपला आध्यात्मिक चिंतन करण्याचा प्रयत्न असतो. आणि आजच्या चिंतनाचा आपला विषय आहे हे विश्वची माझे घर. या विश्वची माझे घर या विषयावर आपला आजचा चिंतन करण्याचा प्रयत्न राहील. आणि सुरुवातीला नेहमीप्रमाणे चिंतनाचा जो विषय असतो त्याचा शाब्दिक अर्थ शोधण्याचा आपला प्रयत्न असतो आणि त्यानंतर त्या विषयाच्या अनुषंगाने विश्लेषणात्मक सविस्तर चिंतन करण्याचा आपला प्रयत्न असतो. सुरुवातीला त्या विषयाचा शाब्दिक अर्थ शोधण्याचा प्रयत्न करूया. हे विश्वची माझे घर म्हणजे हे संपूर्ण विश्व माझं घर आहे. तर विश्व म्हणजे काय? विश्व म्हणजे आता आपली पृथ्वी आहे आणि या पृथ्वी नंतर ते आपली सूर्यमालिका. तर सूर्यमालिकेमध्ये आपली पृथ्वी आणि इतर पण ग्रह आहेत. अशा लाखो सूर्यमालिकेपासून एक आकाशगंगा तयार होते आणि अशा लाखो करोडो आकाशगंगांचं एक ब्रह्मांड तयार होतं. आणि अशा अनंत ब्रह्मांडाचं हे विश्व बनलेलं आहे. म्हणजे विश्वाची व्याप्ती किती प्रचंड आहे याची म्हणजे आपल्या त्या बुद्धीच्या बाहेरील गोष्टी आहे. त्याला अनंत असं विश्व आहे. ते आदी नाही आणि अंत नाही, अनादी अनंत असं हे विश्व असं प्रकारचं त्याचं स्वरूप आहे. आणि हे असं विश्व माझं घर आहे असा एकंदरीत त्यातून एक शाब्दिक अर्थबोध आपल्याला मिळतो. आता यानंतर आपला विश्वाची माझे घर या विषयावर विश्लेषणात्मक आणि सविस्तर चिंतन करण्याचा आपला प्रवास पुढे सुरू राहणार आहे. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. सद्गुरू संत श्री ज्ञानेश्वर माऊलींची ही ओवी आहे. आणि या ओवीतला जो पहिला जो भाग आहे हे विश्वची माझे घर. या विश्वची माझे घर या विषयावरच आपला चिंतनाचा प्रयत्न राहणार आहे. पण संपूर्ण ओवी तुम्हाला आता वाचून दाखवली. आता जसं असं आहे ते संतांचे जे विचार असतात, संतांनी ज्या स्थितीमध्ये ज्या समाधी अवस्थेत, संत हे निरंतर समाधी अवस्थेतच असतात. आणि त्यांनी लिहिलेलं हे लिखाण जे आहे, त्यांनी लिहिलेली ओवी ही समाधी अवस्थेत लिहिलेली ओवी आहे. आणि त्या समाधी अवस्थेत गेल्याशिवाय त्या ओवीच्या माध्यमातून नेमकं माऊलींना काय म्हणायचं हे कळणार नाही. म्हणजे शक्य नाही आहे. ते त्या अवस्थेत त्यांनी ज्या अवस्थेत त्या ओवीचं लिखाण केलं
ओवी तयार झाली, ओवी घडली ती माऊलींच्या हातून. सगळ्या जगाच्या कल्याणाकरताच संतांचं हे कार्य असतं. संतांचं जीवन हे संपूर्ण जगाच्या कल्याणाकरता समर्पित झालेलं असतं. ते जे काही करतील त्यामध्ये विश्वाचं कल्याणच दडलेलं असतं. त्यासाठीच त्यांचं हे अवतार असतो एक ईश्वराचा. संत म्हणजे हे साक्षात परमेश्वराचा अवतार असतात. अवतारही म्हणता येणार नाही, ते साक्षात परमात्मा ईश्वरच असतात. आणि वेळोवेळी हे आमच्यासारख्या अज्ञानी बालकांना योग्य मार्गाने, ज्ञानाच्या मार्गाने घेऊन जाण्यासाठी या पृथ्वीतलावर अवतरित होत असतात. आता त्यांच्या या ओवीचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करणं म्हणजे अतिशय असं दिव्य काम आहे, साधं काम नाही आहे. केवढा आपला हा छोटासा प्रयत्न आहे, माऊलींची क्षमा मागून त्यांच्या कृपा आशीर्वादाने जसं काही शक्य होईल तसा आपण हा प्रयत्न करूया त्यातून अर्थ शोधण्याचा. आता संपूर्ण ओवीचं ओवी हा आपला विषय नाही आहे. आपला आजचा विषय हे विश्वाची माझे घर, फक्त एवढाच घेतलेला आहे आपण त्यामधला. आणि तेच आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यामधून त्याचं एकंदरीत ते एका त्या वाक्याचं नुसतं त्या ओवीतील त्याच्यावर चिंतन करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे खूप मोठा आपला एक अपराधासारखा अपराध हा घडणार आहे. परंतु माऊलींच्या चरणी क्षमा मागून त्यांनी या अपराधाला पोटात घालावं आणि एका विशाल अंतःकरणानं ते निश्चितच आम्हाला क्षमा करतील अशीच अपेक्षा आहे. विश्वाची माऊली आहे त्या, आणि लेकरांना ते निश्चितच क्षमा करतील. अशा या अपेक्षेनेच आपला हा चिंतनाचा आपण प्रयत्न करणार आहोत. पात्रता नसताना सुद्धा आपला हाचा प्रयत्न आहे. प्रयत्न करूया. काय असं माऊलींच्या कृपा आशीर्वादाने जे काही या ओवीतून, चिंतनातून जे काही प्रगट होईल ते शोधण्याचा आपण प्रयत्न करूया. हे विश्वाची माझे घर हा एकंदरीत आपला आजचा चिंतनाचा विषय आहे. संपूर्ण विश्व हे माझं घर आहे. विश्वची म्हणजे संपूर्ण विश्वची शब्द लागला आहे त्याला. विश्वची म्हणजे संपूर्ण विश्व हे माझं घर आहे. म्हणजे मला हे संपूर्ण विश्व कसं आहे, घरासारखं आहे. आपलं घर कसं असतं, घरामध्ये जी शांती आणि समाधान मिळतं ते कुठेही दुसरीकडे अन्य मिळत नाही. शेवटी मनुष्य कुठेही बाहेर गेला, शेवटी त्याची ओढ ही त्या घराचीच असते. कुठेही तुम्ही बाहेर कुठे गेले की सगळी ओढ घराचीच असते. बाहेर कितीही सुखसुविधा काहीही असो, पण घरात स्वतःच्या ज्या घरामध्ये जे शांती समाधान आपल्याला प्राप्त होते आणि एक प्रकारची त्या घराविषयी एक आत्मीयता असते, ओढ असते. ते घर कसंही असो, कोणाचं म्हणजे कशाही पद्धतीचं असो, पण ते शेवटी घर या शब्दात असा आहे की तिथे जीवाला तिथे एक विश्रांती मिळते, एक शांती मिळते, समाधान वाटते तिथे गेल्यानंतर. ती एक ओढ असते प्रत्येक जीवाची स्वतःच्या घरी जाण्याची. साधे पशु पक्षी हे सुद्धा शेवटी थकले भागले तरी त्या शेवटी त्यांनासुद्धा घराचीच ओढ असते. त्यांचं घर जे काही असेल ते तिकडे शेवटी दिवसभर ते कुठेही फिरले तरी त्यांचा शेवटी प्रवास त्या घराकडे सुरू होतो संध्याकाळी. म्हणजे विश्रांती मिळण्याचं स्थान हे घर आहे आणि समाधान, शांती अशा पद्धतीचं घरातच ती मिळू शकते. आणि घरात मध्ये जे कुटुंब असतं ते आमचे सगळे सोयरे कुटुंब,
त्यांच्यापासून जे प्रेम मिळतं, जी आत्मीयता मिळते, जो स्नेह मिळतो, तो अन्यत्र कुठे मिळत नाही. त्यामुळे घराची ओढ प्रत्येकालाच असते. तर हा आपला आता एक भौतिक दृष्टिकोनातून आपण थोडंफार सुरुवातीला त्याचं एक महत्त्व बघितलं घराचं. आणि विश्वाचं महत्त्व तर आधीच विशद केलेलं आहे की विश्वाचं स्वरूप काय आहे, त्याचं अस्तित्व काय आहे आणि ते कशा पद्धतीचं विश्व आहे. तिची किती प्रचंड असं विश्व आहे ते. अनादी अनंत म्हणजे आमच्या बुद्धीच्या पलीकडे ते आम्ही त्याचे कल्पनाही करू शकणार नाही. एवढी विश्वाची अशी व्याप्ती आहे, एवढं व्यापक आहे ते विश्व. आणि हे स्वतःच्या विश्वालाच घर समजणं, हा जो अनुभव आहे, हा साधा अनुभव नाही आहे. तो केवळ संतांचाच अनुभव आहे. त्यांनाच तो अनुभव प्राप्त झालेला आहे. संपूर्ण विश्वालाच घर समजणं. आम्हाला आमचं साधं जे घर असतं, साधं विटा मातीचं, विटा सिमेंटचं, विटा मातीचं कौलेरू, टिनाचं, जे काही स्लॅबचं, टिनाचं जे काही असेल प्रत्येकाचं आपल्या पद्धतीनं, त्याला आम्ही 4 भिंतीमध्ये आम्ही राहतो. तेच तर आम्हाला अत्यंत प्रिय असतं. आणि संतांच्या जीवनामध्ये संपूर्ण विश्व हेच त्यांच्यासाठी घर असतं. संपूर्ण विश्व हे विश्वाची माझे घर. म्हणजे माऊलींना हे संपूर्ण विश्व हे घरासारखं वाटत होतं. आणि विश्वातील सगळे हे जीव सृष्टी जी आहे, संपूर्ण चराचर, चर आणि अचर, हे संपूर्ण विश्वातील जे काही आहे ते त्यांना ईश्वर स्वरूप भासत होते. म्हणजे विश्वाची माझे घर याचा अर्थ काय होतो की संपूर्ण विश्वात व्याप्त असणे. जे काही असेल विश्वामध्ये, ज्याचं चित्त असं स्थिर झालेलं आहे असं की हे संपूर्ण विश्वामध्ये मी व्याप्त आहे. माझं जे स्वरूप आहे ते व्यापक स्वरूप आहे, असं विश्वव्यापक आहे. कारण की तो परमात्मा कसा आहे, विश्वव्यापक आहे, सर्वव्यापक आहे. सर्वव्यापक आहे म्हणजेच तो अनादी अनंत आहे. कारण विश्व कसं आहे, अनादी अनंत आहे. म्हणजेच परमात्मासुद्धा अनादी अनंत आहे. त्याला आदी नाही आणि अंतही नाही. निर्गुण निराकार आहे. कोणत्याच आकारात बद्ध नाही आहे ते परमात्मा. निर्गुण आहे, निराकार आहे. कोणता गुण नाही आणि कोणता आकार नाही. आणि शाश्वत आहे आणि नित्य आहे आणि तेच सत्य आहे. म्हणजे ईश्वर तत्व हेच केवळ सत्य आहे या विश्वामध्ये. आणि हा अनुभव संपूर्ण विश्वामध्ये व्याप्त असलेलं ते तत्व, ते मीच आहे, हा अनुभव संतांनी घेतला होता, माऊलींनी घेतला होता. म्हणून माऊलींनी ती ओवी लिहून ठेवलेली आहे, हे विश्वची माझे घर. ऐसी मती जयाची स्थिर, ज्याची मती, ज्याची बुद्धी अशी स्थिर झाली आहे, संपूर्ण विश्व हे माझं घर आहे. आपणची झाला चराचर, म्हणजे संपूर्ण विश्वात जे काही चर अचर आहेत ते स्वतः माझंच स्वरूप आहे. ते असा त्याच्या अशी स्थिर झालेली जी बुद्धी आहेत की या विश्वात जे काही आहे ते मीच आहे. संपूर्ण हे विश्वात व्याप्त मीच आहे. म्हणजे हे माझं घरच आहे. म्हणजे आम्ही कुठे राहतो, घरातच राहतो. आणि ह्या विश्वालाच त्यांनी घर समजलं. संपूर्ण विश्वच हे घर आहे, कारण की ते माझं राहण्याचं ठिकाण आहे. विश्व हे हा व्यापक त्यांचा दृष्टिकोन होता संतांचा, माऊलींचा. आणि त्यामुळे त्यांनी ते ओवी लिहून ठेवलेली आहे की संपूर्ण विश्व हे माझं घर आहे. माझं घर असं काही भिंतीत आणि काही दारा खिडक्या असलेलं असं मर्यादित घर नाही माझं. काही ठराविक असं जागेत बद्ध असलेलं संपूर्ण विश्व हे माझं घर आहे. म्हणजे विश्वाला आदी अनंत असं विश्व आहे. अनादी अनंत आहे, त्याला आदी नाही आणि अंत नाही कुठे. आणि नित्य सत्य आहे विश्व हे.
विश्वात्मक जो भाव आहे तो प्रगट होणं जीवनामध्ये, हे संतांच्या जीवनामध्ये तो प्रगट होऊ शकतो. इतरांना तो त्याचा अनुभव, त्याची म्हणजे त्याचा विचारही करणं शक्य नाही आहे ते. आणि ते विचार केला तरी ते आम्हाला समजण्यासारखं नाही आहे ते. विश्व माझं घर असं असणं म्हणजे काय, याची आम्ही कल्पनाही करू शकत नाही. कल्पनेतूनही आम्ही त्या गोष्टीचा विचार नाही करू शकत, अज्ञानी जीव. केवळ ज्यांना तो बोध प्राप्त झाला आहे, तो परमसत्य परमात्म्याचा ज्यांच्यावर कृपा झाली आहे, त्यांचं परमसत्य त्यांना ते सत्य त्यांना गवसलेलं आहे, सत्याचा बोध झाला आहे, सत्याची जाणीव झालेली आहे. कारण की परमात्मा कसा आहे, तो विश्वव्यापक आहे, सर्वव्यापक आहे. तो नाही असं कोणतं ठिकाणच नाही. आणि तसं व्यापक स्वतःलाही मीही त्याचं स्वरूप असल्यामुळे स्वतः परमेश्वराचं मी काही वेगळं नाहीच त्या परमात्म्यापासून, त्या परमात्म्याचं स्वरूप आहे. म्हणजे मी सुद्धा तो विश्वव्यापकच आहे. मी आणि तो ईश्वर आणि मी वेगळं नाही आहे, त्याचंच मी स्वरूप आहे. स्वरूप काय, मी तोच आहे, मीच ईश्वर आहे. हा जो भाव असतो, हा साधा भाव नाही आहे. ही जीवनामध्ये असं प्रगट होणं हे संतत्वाचे लक्षण आहे. संतांच्या ठिकाणीच हा भाव प्रगट होतो. जे ईश्वराचं जे स्वरूप आहे ते म्हणजे माझं स्वरूप आहे. मी आणि ईश्वर वेगळं नाही आहे. हा जो अनन्य भाव आहे, अनन्य भाव, तो तू आणि मी अन्य नाहीच, हा भाव जीवनामध्ये प्रगट होतो केवळ संतांच्या. आणि ज्यांच्या जीवनामध्ये हा प्रगट झाला ते संतच असतात. दोन्ही एकच आहे. संतांच्या जीवनामध्ये असा विश्वव्यापक भाव प्रगट होतो आणि ज्यांच्या जीवनामध्ये हा विश्वव्यापक भाव प्रगट झाला ते संतच असतात. इतरांना ते कळणार पण नाही. विश्वव्यापकता असणे म्हणजे काय असणे, हे विश्वाची माझे घर, हा बोध होणे, ऐसी मती जयाची स्थिर, ज्याला असं वाटतं की संपूर्ण विश्व हे माझंच घर आहे असं वाटणं, मी विश्वव्यापक आहे असं वाटणं. घर म्हणजे काय, तर घर हा एक त्याला उपमा या स्वरूपाचं म्हटलेलं आहे. ते घर हा शब्द येण्यामागचं कारण की इतरांना ते समजावं म्हणून तो घर शब्द वापरला. कारण की ज्या घरात आम्ही राहतो, तर माझं घरच विश्व आहे असं एकंदरीत माऊलींना म्हणायचं आहे. तुम्ही ज्या ठिकाणी तुमचं वास्तव्य असतं, तुम्ही राहता आणि जिथे तुम्हाला राहावंसं वाटतं, जिची तुम्हाला ओढ असते तिथं जाण्याची, तुमचा जिथे मोह असतो, हा घरासंबंधी प्रत्येक जीवाला हा एक प्रकारचं आकर्षण असते, मोह असतो, एक प्रेम असते, स्नेह असतो, आपुलकी असते, आत्मीयता असते. आणि तीच आत्मीयता मला विश्वाबद्दल आहे असं एकंदरीत त्यांना माऊलींना त्या ओवीच्या माध्यमातून सांगायचं आहे. हे विश्वाची माझे घर म्हटलेलं आहे माऊलींनी. विशेष घर हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे घराशी निगडीत ज्या भावना असतात प्रत्येक व्यक्तीच्या, त्या अनुषंगाने हा शब्द त्यांनी मुद्दाम टाकलेला आहे. आणि त्यांनी मी विश्वच आहे असं म्हणू शकले असते, पण ते विश्वाची माझे घर म्हणजे संपूर्ण विश्व हे माझं घरच आहे. म्हणजे घरातील आणि त्या विश्वामध्ये जे काही गोष्टी आहे ते माझे सगळे सोरे नातेवाईक आहे. ती मीच आहे, माझाच स्वरूप आहे. मीच सर्वत्र व्याप्त आहे. या विश्वामध्ये जे काही आहे ते सर्वत्र मीच व्याप्त आहे. हा जो बोध जीवनामध्ये प्रगट होणं, हा भाव प्रगट होणं चित्तामध्ये, बुद्धीमध्ये, मन बुद्धी चित्त अहंकार जेव्हा लयाला जातात तेव्हा केवळ ते सर्वव्यापक परमसत्य तत्व उरतं शिल्लक, बाकी काही शिल्लक राहत नाही. मग ह्या सर्वांचा नाश झाला की तिथे तेच तत्व शिल्लक राहतं. ते व्यापक तत्व, ईश्वर तत्व, ते परमसत्य तत्व, तेच सत्य. सर्वांचा लय झाला की तिथं ते सत्य शिल्लक, ते त्याचा लयच नाही, ते नित्य आहे, ते सत्य आहे. तेच आमच्या जीवनामध्ये ते आमचं खरं स्वरूप आहे. आणि ह्या जीवनाचा उद्देश पण तोच आहे, त्या परमसत्य परमात्म्याचा बोध करून घेणे. म्हणजे आम्हाला मूळ स्वरूपाचा, जे आमचं सत्य स्वरूप आहे, जे आम्ही स्वतःला
हे देहाच्या माध्यमातून असणारं आमचं अस्तित्व, जे काही पद, प्रतिष्ठा, सन्मान, वैभव, प्रसिद्धी, ह्या ज्या गोष्टी आहेत, इतर भौतिक गोष्टी ज्या आम्ही या देहाच्या माध्यमात, देह भौतिक आहे आणि त्या माध्यमातून त्याला जोडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या या भौतिक गोष्टी, या सर्व ह्या परिवर्तनशील आणि नाशिवंत आहेत. आणि यामध्ये ह्या अपूर्ण आहे. इथे शांती नाही, इथे समाधान नाही, इथे आनंद नाही, हे ते सत्य नाही आहे, हे केवळ आभास आहे. याला निर्मिती आणि नाश आहे. निर्माण होणार आणि एक दिवस नाश पावणार, पुन्हा निर्माण होणार, नाश पावणार, आणि सातत्यानं परिवर्तन होत राहते. सारखं टिकून राहत नाही, ते शाश्वत नाही आहे आणि नित्य नाही आहे. हे सगळं हे, आणि इथं आभास आहे हा सगळा. मुळात म्हणजे हे असत्य आहे, याचं अस्तित्वच नाही आहे. पण त्याला आम्ही सत्य समजतो आणि त्या पद्धतीनं सत्य समजल्यामुळे आमच्या जीवनामध्ये मग असं आमचं जीवन असं दिशाहीन आणि भरकटलेलं असं जीवन आम्ही जगत असतो. अत्यंत दुःखमय, कष्टदायक जीवन जगत असतो आम्ही या भौतिक जगामध्ये. कारण इथे दुःख आणि कष्टच मिळणार, त्याचीच इथे तेच प्राप्त होणार इथे. कारण की इथे तेच आहे, जे आहे ते तुम्हाला तेच मिळणार. इथे आनंद मिळणार नाही, इथे तुम्हाला शांती मिळणार नाही, इथे सत्य मिळणार नाही. इथे जन्म, मृत्यू, पाप, पुण्य, कर्म, बंधन, सगळं इथं बंधनात तुम्ही अडकले राहणार. इथं सगळं अज्ञान आणि अंधकारमय असं जीवन आहे इथलं भौतिक जीवन. आणि या भौतिक जीवनाच्या मध्ये जीवन जगत असताना तो परमसत्य परमात्म्याचा बोध होण्याबद्दल आवड निर्माण होणं, केवळ आवड, ही सामान्य बाब नाही आहे. हे ह्या गोष्टीबद्दल चिटकारा वाटणं, न आवडणं, कारण इथे इथे विषय, विकार, वासना, ह्या सगळं तिकडे आमचे जे इंद्रिय आहेत तिकडेच धाव घेतात. त्यांचं शरीराच्या अनुषंगाने असणारे आमची इंद्रिये, आमचं मन, आणि मनाच्या माध्यमातून इंद्रिय त्या विषय, विकार, वासनेकडेच धाव घेतात. आणि ते विषय, विकार, वासनेमध्ये दुःखच आहे. त्याच्यापासून तुम्हाला दुःख आणि विनाशाकडे घेऊन जाणारा तो मार्ग आहे. विषयाचा अर्थ काय? विषयुक्त. आणि विषयापासून तुम्हाला निश्चितच फायदा होणारच नाही, तुमचा नाशच होणार. तुम्हाला त्याचे परिणाम निश्चितच वाईटच होणार. नामच आहे त्याचं विषय, ते विषयुक्त आहे. विकार हे रोगग्रस्त आहे, दुःखग्रस्त असतात. विकारापासून तुम्हाला दुःख, रोग, कष्ट हेच मिळणार. आणि आमचं जे मूळ स्वरूप आहे, सत्य स्वरूप, त्याचा विसर पडला आम्हाला. आणि आम्ही ह्या भौतिक जीवनाला सत्य समजून आमचं जीवन जगत असतो. आणि त्या परमसत्य स्वरूप आमचं काय आहे, हे ज्ञान जीवनामध्ये प्रगट होणं. आणि हे ज्ञान जीवनामध्ये एवढं सहजासहजी प्रगट होणारं नाही आहे. आमच्या जन्मजन्मीच्या सत्कर्मातून त्या ज्ञानाचा कुठेतरी मग थोडाफार प्रकाश जीवनामध्ये प्रगट होत असतो. त्या दिशेनं आम्हाला जावंसं वाटतं, तो मार्ग आम्हाला आवडायला लागतो परमसत्याचा. कारण की ते आमच्या सत्कर्माची फलनिष्पत्ती असते. जीवनामध्ये संत विचार येणं, संतांचं ज्ञान प्राप्त होणं, सद्गुरूचं आमच्या जीवनामध्ये आगमन होणं, त्यांचं योग्य मार्गदर्शन आम्हाला लाभणं, आणि त्या माध्यमातून मग आमचा जीवन प्रवास आमच्या त्या मूळ स्वरूपाकडे, त्या परमसत्य परमात्म्याच्या दिशेनं आम्हाला जावंसं वाटणं, तेव्हाच जावंसं वाटतं. असं वाटणं हे साधं गोष्ट नाही आहे, दुर्लभ घटना आहे. ह्या सगळ्या एक अनेक जन्माच्या सत्कृत्यातून, सत्कर्मातून त्याची फलनिष्पत्ती म्हणून जीवनामध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात. आणि ईश्वर वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी जीवनामध्ये आम्ही वेळोवेळी येत असतं. ते संत विचार, संत साहित्य येतात आमच्या जीवनामध्ये. कारण की
परमेश्वराला ते तुम्हाला दुःखात राहणं आवडत नाही. ते आम्ही त्या परमेश्वराचेच अंश आहो, परमसत्य परमात्म्याचे, आणि त्याला असं आपलेच लेकरं असे दुःखात कष्टात जीवन जगताना कसं आवडेल. स्वतःच्या मुलांना असं कष्टात जीवन जगणं कोणत्याही आईवडिलाला आवडणार नाही. म्हणून वेळोवेळी आम्हाला तो मार्ग दाखवण्यासाठी आमच्या जीवनामध्ये परमेश्वर त्या संत विचार, संत साहित्य, आध्यात्मिक साहित्याच्या माध्यमातून आम्हाला जीवनामध्ये वारंवार आमचे येत असतात. परंतु आम्हाला तिकडे जावंसं वाटत नाही, कारण की आमचे पापकर्म तिथे आड येतात. आम्हाला ते आवडत नाही, तो मार्गच आवडत नाही. तिकडे आवडच निर्माण होत नाही, कारण की ते आमचे काहीतरी पापकर्म असतात, ते आम्हाला तिकडे जाऊ देत नाही. आणि केलेल्या कर्माचं फळ प्रत्येकाला जीवनामध्ये भोगावंच लागतं. कर्म सिद्धांत आहे तो. आणि ह्या कर्मबंधनातून मुक्तीचा तो मार्ग आहे. परमसत्य परमात्म्याचा मार्ग हा कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग आहे. तिथे तुम्ही कोणत्याहीच बंधनात राहत नाही. मायेच्या बंधनात नाही, कर्मबंधनात नाही. मायेच्या बंधनातून निघाला की सगळ्या बंधनं तुमच्या आपोआपच तुटतात. तो व्यापकतेचा तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होते. जीवनामध्ये पूर्णत्व प्राप्त होण्याच्या दृष्टिकोनातून मग तुमचा प्रयत्न सुरू होतो. ज्यावेळेस जीवनामध्ये संत विचार येतात, आध्यात्मिक विचार आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस येतात, त्यावेळेस हळूहळू आम्हाला तिकडे आपोआपच आवड निर्माण व्हायला सुरुवात होते. परंतु अतिशय आमच्या जीवनातले पापं जर असतील तर तिकडे जावंसं वाटत नाही. पण कुठेतरी आमच्या मनाला ते विचार निश्चितच हृदयापर्यंत पोहोचतात आणि काहीतरी असं जाणीव होते की नाही, हे या दिशेनं गेलं पाहिजे. पण शेवटी आम्ही तिकडे जात नाही, कारण की आमचे पापकर्म आम्हाला तिकडे जाऊ देत नाही. पण मन आम्हाला नेहमी ओढत राहतं की ह्या दिशेनं गेलं पाहिजे. ऐका तुम्ही, संतांचे विचार जर तुम्ही ऐकले, आध्यात्मिक विचार जर ऐकले, तर जीवाला असं शांती मिळते. प्रयत्न करून बघा. एखाद्या संत महात्म्यांच्या एखाद्या प्रवचनाला जाऊन बसा, त्यांचे विचार ऐका, किंवा एखाद्या घरी ग्रंथ वाचा, संतांचे विचार वाचा. आता या जगात आध्यात्मिक जे परमसत्य ज्ञान देणारे संत मंडळी किंवा संत महात्मा संत किंवा काही मंडळी जी काही असतील, ती दुर्लभ आहे मिळणं. तुम्हाला तो परमसत्याचा मार्ग दाखवणारे दुर्लभ आहे. कारण की तर आमच्यासारख्या ह्या अज्ञानी लोकांसाठी मग कशा पद्धतीनं आम्ही त्या मार्गाने जाण्यासाठी आमच्याजवळ काय करायला पाहिजे, तर संतांचं साहित्य आहे आमच्याकडे. ज्ञानेश्वरी आहे, भगवद्गीता आहे. या माध्यमातून आम्हाला त्या परमसत्याचा मार्ग मिळतो, त्याचं मार्गदर्शन मिळतं. अमृतानुभव आहे, हरिपाठ आहे माऊलींचा आहे. ते सगळं ते त्याचसाठी लिहून ठेवलं त्यांनी, आमच्या उद्धारासाठी, जगाच्या कल्याणाकरता. त्याचा आम्ही योग्य उपयोग करत नाही, तिकडे लक्ष देत नाही. आणि याच्यामध्ये जर आम्ही त्या दृष्टिकोनातून, त्या माध्यमातून आम्हाला जर ते काही बोध झाला, आणि तिथे सगळं तुम्हाला तोच मार्ग आहे. तुमच्या जीवनाचा मूळ उद्देश काय आहे, आणि तुम्ही जीवनामध्ये तुमचा जीवन प्रवास कसा असायला पाहिजे, आणि तुम्ही हाच तिथे विचार सांगितलेला संतांनी. संत विचार जीवनामध्ये एक दिव्य असे त्यांचे विचार असतात, कारण की स्वतः ते ईश्वर स्वरूप असतात, स्वतः ईश्वरच असतात, आणि त्यांनी लिहिलेले ते विचार, आणि हळूहळू ते आम्हाला आमच्यासाठीच असतात. आणि जरी सुरुवातीला कळले नाही, तरी त्याचं जर तुम्ही चिंतन मनन करत राहिले, तर ते कळतात आम्हाला. ते विचार कळतात, निश्चित कळतात. त्यांच्यामध्ये तेवढी शक्ती आहे, तेवढी दिव्यता आहे त्या विचारांमध्ये. सत्य असतात ते विचार, परमसत्य असं. कारण की स्वतः ते ईश्वराने लिहिलेलं ते ज्ञान आहे, प्रत्यक्ष परमात्म्याने लिहिलेलं ते ज्ञान आहे. त्याचा उपयोग निश्चित चांगला असते, तुमच्या चांगल्यासाठीच आहे, आमच्या कल्याणाकरताच लिहिलेला आहे. आणि आम्ही जर ते भावपूर्वक जर त्यांच्याकडे ते विचार, त्यांचे ते ग्रंथ जर त्यांचे
वाचन केलं, श्रवण केलं, ऐकले आणि त्या पद्धतीनं जर आमचं जीवन हे जीवनामध्ये आम्ही ते विचार अंगीकारले, त्या पद्धतीनं आम्ही हे जीवन आमचं जगलो, तर निश्चितपणे आम्हाला तो परमसत्याचा मार्ग मिळतो म्हणजे मिळतोच. कारण संत विचार हे कधीच खोटे होत नाही. एक वेळचा सूर्य पूर्वेचा पश्चिमेला निघेल असं म्हटलेलं आहे. अनेक उदाहरणं दिलेलं आहे, मी एकच दिलं तुम्हाला. पण संतांचे जे विचार असतात ते कधीच खोटे होत नाही. असं एकंदरीत एक संस्कृत एक सुभाषित आहे. त्या सुभाषिताच्या माध्यमातून त्यांनी ते संतांचे विचारांची शक्ती किती प्रचंड असते, त्यांचे विचार कसे असतात, त्यांचा एक एक शब्द किती सत्य आणि दिव्य असतो, हे त्या माध्यमातून त्यांनी त्याचं महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्या सुभाषिताच्या माध्यमातून. संतांचे विचार कधीच खोटे होत नाही. ते सत्य म्हणजे सत्यच होतात. ते जे बोलेल ते त्यांनी जे लिहून ठेवलं आहे ते निश्चित सत्यच आहे. ते स्वतः ते सत्य स्वरूप असतात. त्यांनी सत्याला त्यांनी जाणलेलं असतं. स्वतः ते सत्य जीवन जगलेले असतात. स्वतः ते परमसत्य जे परमात्मा आहे ते स्वतःच असतात. ते त्यांना तो बोध झाला म्हणजे ते स्वतः ते झाले. आपणा साधके करीती तत्काळ. त्यांना जर सत्याचा जर बोध झाला, सत्य त्यांना काय आहे ते कळलं म्हणजे स्वतः ते सत्यस्वरूप झाले. तुम्हालाही जर ते सत्य कळलं तुम्ही सत्यस्वरूपच व्हाल. तुम्ही ईश्वरच आहे. आम्ही सर्व ईश्वराचे स्वरूप आहोत. तर परमसत्य परमात्म्याचं स्वरूप आम्ही आहोत. परंतु आम्हाला त्याचा विसर पडलेला आहे. आम्ही काही वेगळे नाही आहे. मी संतापासून ईश्वरापासून आमच्यातही संतत्वाचा ते बीज आहेच. पण ते बीजाला योग्य जमीन आणि योग्य वातावरण जर मिळालं तर ते बीजाचं वृक्षात संतत्वाच्या वृक्षात रूपांतर व्हायला काही वेळ लागणार नाही. आणि त्यासाठी हे बीज आम्हाला नष्ट करावं लागतं. बीजाचं झाड बनतं, बीजाचा वृक्ष बनतो. पण त्यासाठी बीज स्वतः पहिले स्वतःला नष्ट करतं. म्हणजे आमच्यातला जो अहंकार आहे, अहंकारातला नष्ट झाल्याशिवाय आमच्यातलं ते संतत्व प्रगट होणार नाही. आणि त्या अहंकारामुळेच आमच्या जीवनात पापकर्म घडतं आणि आम्ही कर्मबंधनात अडकत जातो आणि जीवनामध्ये आमच्या दुःख प्राप्त होतं. ईश्वरापासून जो जीव लांब गेला, तुटला, ज्या जीवाला ईश्वराचं स्मरण नाही त्याच्या जीवनात दुःखाशिवाय दुसरं त्याला काही प्राप्त होत नाही. तो जे करेल ते पापच करेल. ईश्वरी अधिष्ठानाशिवाय केलेलं प्रत्येक कर्म हे पापकर्म म्हटलेलं आहे. तुमच्या जीवनामध्ये जर स्वतःच्या मनानं जर तुम्ही काही कार्य करत असाल, मी करतो या भावनेतून जर तुमचं काही कार्य असेल, त्यालाच अहंकार म्हटलेला आहे. करता मी आहे हा जो तुमचा भाव असतो, तो भाव म्हणजे तुम्हाला त्या माध्यमातून जे कर्म केलं जातं, अहंकाराच्या माध्यमातून करता मी आहे हा भावनेतून केलेलं कर्म हे पापकर्म असतं. कारण करता करविता मी नसताना स्वतःला करता करविता समजणे म्हणजे जर त्या परमसत्य परमात्म्याचा फार मोठा अपमान आहे. ते फार मोठं पाप आहे ते. आणि म्हणून या भौतिक जीवनामध्ये अहंकाराचं प्राबल्य जास्त असल्यामुळे ते पापच कर्म घडतं. पुण्यकर्म घडतच नाही. आम्हाला वाटतं ते की माझ्या हातून हे मी पुण्यकर्म केलं, मी दान केला, मी परोपकार केलं, मी कोणाला मदत केली. अरे पण त्या मदत, दान आणि परोपकार करण्यामध्ये जर तुमच्यामध्ये अहंकाराच्या माध्यमातून जर ते कार्य घडत असेल तर ते पापच होते. देणारे आम्ही नाहीच, करणारे आम्ही नाहीच, हा भाव तुमच्यामध्ये प्रगट जोपर्यंत होत नाही, हे कळत नाही तुम्हाला. आम्हाला वाटतं मी देतो, मी करतो, हे माझं आहे, मी माझं दिलं. तुमचं इथे काहीही नाही आहे आणि इथे तुमच्यात पात्रताच नाही काही करण्याची आणि काही देण्याची. तुमचं इथे तुम्ही खाली हात आले होते येताना आणि जातानासुद्धा इथून काही नेता येत नाही. या भौतिक जगातलं काहीच नेता येत नाही. आणि या भौतिक जगातलंच आम्ही हेच माझं, मी तयार केलं, मी मिळवलं, माझं आहे, हा माझा जो भाव आहे, मी आणि माझं, हाच आम्हाला विनाशाकडे घेऊन जाणार आहे. हाच आम्हाला त्या आमच्या मूळ स्वरूपापासून, परमसत्य परमात्म्यापासून वेगळं करतो. आणि त्याच्यापासून आम्ही वेगळं झालो की आमचा प्रवास विनाशाकडे सुरू होतो. जीवनामध्ये दुःख, कष्ट, संकट अशा पद्धतीचं आमचं एक दिशाहीन आणि भरकटलेलं असं जीवन आम्ही जगत असतो. मग पण आमचा मी काही सुटत नाही, माझं काही सुटत नाही, आमचा अहंकार काही सुटत नाही. एकदा तुमचा अहंकार गेला की तुम्ही ईश्वरच आहात. त्या अहंकारामुळे तुम्ही स्वतःचं स्वरूप तुम्हाला ओळखू येत नाही.
जाणीव होत नाही स्वतःची. अहंकारामुळे. अहंकार केला की तुम्ही ईश्वरच आहात. तुम्ही ईश्वर आहातच, पण त्या अहंकारामुळे तुम्हाला तुमचाच विसर पडला. दुसऱ्या माध्यमातून जर बोलायचं झालं तर शेवटी एकच, ह्या विश्वातलं संपूर्ण विश्वच हे ईश्वरमय आहे, परमात्मामय आहे, सर्व व्यापक आहे. तो नाही असं कोणतं ठिकाणच नाही. त्याच्यामुळे इथे दुसरं काही असण्याचा प्रश्नच येत नाही. जे काही आहे ते सर्व ईश्वरच आहे, ईश्वर स्वरूप आहे. ईश्वर स्वरूप म्हणजे काय? ते ईश्वरच आहे. सूक्ष्मातल्या सूक्ष्म कणापासून त्याच्यापेक्षा तर अनंत ब्रह्मांडापर्यंत व्याप्त असलेलं हे विश्व, तर संपूर्ण विश्वव्यापक हा असा परमात्मा आहे. सगळीकडे तो भरलेला आहे, तोच व्याप्त आहे. दुसरं अन्य काहीही नाही आहे जगामध्ये. म्हणजे सर्वव्यापक असल्यामुळे इथं अन्य काही असण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. म्हणूनच त्याला असत्य म्हटलेलं आहे. या भौतिक जगातलं असत्य का म्हटलं आहे की ईश्वर हा सर्वव्यापक असल्यामुळे, तर तो ईश्वर जर सर्वव्यापक आहे तर इतर गोष्टीचा असण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. म्हणूनच भौतिक हे जे जगत आहे याला असत्य म्हटलेलं आहे. म्हणजेच आभास वाटतो, फक्त असत्य आहे ते. पण आम्हाला का दिसते असं? कारण तो आभास आहे, भास होतो केवळ, प्रत्यक्ष काही नाही. असं अंधारात आम्हाला एखादी आकृती असली तर तिथे कोणीतरी उभा आहे असा भास होतो. आमच्या मनात जर काही भूताचं काही चित्र तयार असेल तर आम्हाला तिथे भूत दिसतं. मग भूताचं अस्तित्व नाही आहे, पण आमच्या मनातल्या त्या भाव आहेत, त्या विशिष्ट त्या आकाराकडे पाहून आणि आमचं मन, या दोन्ही गोष्टीच्या माध्यमातून आम्हाला ते मग तिथे भूत असल्याचा भास होतो. तसंच हे विश्व जगत आहे. आमच्या मनावर जे वारंवार संस्कार होत गेलेले आहे, जन्मोजन्मी अनेक जन्म आम्ही घेतली यापूर्वी. अनेकदा आम्हाला जन्म झाला आणि अनेकदा आम्ही मृत्यूला प्राप्त झालो. आणि त्या सगळ्या जन्मामध्ये ह्या भौतिक जीवनातच आम्ही रममान झालेलो असल्यामुळे त्याचं संस्कार घडले का हे सत्य आहे. असंच असतं जीवन, आहे असंच जगावं लागतं. खरं स्वरूप आम्हाला माहीतच नाही. कुणी आम्हाला असं काही त्याचं मार्गदर्शन केलंच नाही, असा काही उपदेश आम्हाला मिळालाच नाही. कारण की ज्ञान आमच्यापर्यंत आलंच नाही. ज्या ज्ञानाच्या माध्यमातून आमच्या जीवनामध्ये परमसत्य परमात्म्याचा तो मार्ग मिळतो, असे संत विचार, संत साहित्य, आध्यात्मिक साहित्य आमच्या जीवनामध्ये न आल्यामुळे, कारण की तेवढे आमचे सत्कर्म नसल्यामुळे, कारण की हे विचार येण्यासाठी जीवनामध्ये प्रचंड सत्कर्म असावं लागतं. जन्मोजन्मीचं सत्कर्म ज्यावेळेस सत्कर्माची फलनिष्पत्ती देण्याची वेळ येते त्यावेळेस या माध्यमातून ते फलनिष्पत्ती मिळते. इथे साधन वैभव आणि धनसंपत्तीच्या माध्यमातून नाही, ते तर नष्ट होणार आहे. त्या अतिशय क्षुल्लक गोष्टी आहे या जगातल्या, आभासित आहे, त्याचं अस्तित्वच नाही. ज्याचं अस्तित्व नाही ते तुम्हाला मिळणार नाही इथे. इथे तुम्हाला ते सत्यच असते. सगळ्या जे सत्य आहे तेच तुम्हाला इथे प्राप्त होतं. सतकर्म म्हणजे सत्यकर्म, आणि सत्यकर्मातून तुम्हाला सत्यच प्राप्त होईल, दुसरं काय प्राप्त होणार आहे. आणि इथे असत्य, ह्या जगातून तुम्हाला सगळं असत्य प्राप्त होईल. इथे तुम्ही जर इथंच चिंतन करत बसले असत्य गोष्टीचं, तर तिथे सगळ्या असत्य गोष्टी प्राप्त होतील, ज्या नाशिवंत, ज्याचा काही शाश्वत नाही आहे, निरंतर ते बदलणार आहे. आज आहे उद्या नाही. आणि दुःखदायक आहे, कष्टदायक आहे. याच्यातून तुम्हाला जे तुमची अपेक्षा आहे आनंदाची ते तुम्हाला इथे मिळणारच नाही, कारण इथे आनंद नाहीच. त्यामुळे पण आमचा प्रयत्न आनंद आम्हाला मिळेल. आमची जीवनाची सगळी जी तळमळ असते ती आनंदप्राप्तीची आहे, शांतीप्राप्तीची आहे, प्रेमप्राप्तीची आहे, त्या सत्यप्राप्तीची आहे. आणि त्या गोष्टी आम्ही इथे भौतिक जगामध्ये शोधतो, कारण तळमळ ती आमची आहे. पण आम्हाला ते ज्ञान नसल्यामुळे, ते मार्ग आम्हाला माहीत नसल्यामुळे आम्ही त्या गोष्टी ह्या भौतिक जगात शोधतो. पण इथे त्याचं अस्तित्वच नसल्यामुळे तर ते मिळणारच नाही. अंधारात प्रकाश शोधायला गेला तर प्रकाश कसा मिळणार आहे? अंधारात अंधारच मिळेल. तिथे प्रकाश असता तिथे अंधार राहिलाच नसता. आणि नेमका आम्ही अंधारात प्रकाश शोधायला जातो. अशा पद्धतीचं आमचं असं हे दिशाहीन असं जीवन असतं इथे भौतिक जगामध्ये. काही अज्ञान जीवन, अज्ञानामध्ये निव्वळ दुःख आणि कष्टच प्राप्त होणार तुम्हाला. आणि हे अज्ञान आहे. भौतिक जगाला सत्य समजणं म्हणजे हा घोर अज्ञान आहे ते. त्यासाठी जीवनामध्ये हे संत विचार, आध्यात्मिक विचार आम्हाला प्राप्त झाले पाहिजे. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तसा ईश्वराबद्दल आवड निर्माण होणंसुद्धा जन्मजन्मीचं त्याला सत्कर्म
पाहिजे. कोणालाही ती आवड निर्माण होत नाही. आणि ती तर परमस्थिती आहे. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. हे विश्वाची घर असणं, असं वाटणं, ती उच्च अवस्था आहे. ती संतांनाच प्राप्त होते. ते माऊलींना ती अवस्था प्राप्त होती. आणि ते स्वतः माऊली साधा साक्षात ईश्वरच होते. ईश्वर स्वरूप नाही, ते स्वतः ईश्वर होते, परमात्मा होते ते. आणि प्रत्येक जीव या जगात, सर्व इथं ईश्वरच आहे. सगळे जीव ईश्वरमय आहे. सगळे हे विश्व. फक्त आम्हाला ते ज्ञान नसल्यामुळे, पाहण्याचा आमची ते दृष्टिकोन नसल्यामुळे, ते दृष्टी नसल्यामुळे, आम्हाला ते जीवनामध्ये आमच्या अंधकार असल्यामुळे ते आम्हाला तिथे हे सगळं काही दिसत नाही. ते सगळं आमच्या जीवनामध्ये अज्ञान आणि अंधकार आहे. म्हणून आम्हाला हे सगळं आभासित जीवनाला आम्ही सत्य समजून गेलेलो. प्रकाशाचं महत्त्वच आम्हाला माहीत नाही. आणि असं कोणीतरी जीवनामध्ये हे विचार आमच्या येत राहिले पाहिजे. आणि संतांनी सांगितलेल्या विचाराच्या माध्यमातून आमचा जीवन प्रवास आम्ही सुरू ठेवला तर निश्चितपणे आम्हाला आमचाच मूळ स्वरूपाचा बोध होतो की मी कोण आहे. हा जोपर्यंत जीवनामध्ये बोध होत नाही तोपर्यंत जीवनाला आमच्या काही अर्थ नाही. निरर्थक असं जीवन राहील आमचं. अत्यंत दुःखदायक, दिशाहीन आणि निरर्थक जीवन आम्ही जगत राहू, जर आम्हाला आमच्या स्वतःच्याच मूळ स्वरूपाचा बोध नसेल तर. आणि तो प्राप्त होणे काही कारण की स्वतःचं स्वरूप स्वतःला कळणे अतिशय गरजेचं आहे. त्यासाठीच हे जीवन आहे. मानवी जीवनाचा जो उद्देश आहे तो हाच उद्देश आहे की स्वतःच्या स्वस्वरूपाचा, सत्यस्वरूपाचा बोध करून घेणे, म्हणजेच त्या परमसत्य परमात्म्याचा बोध करून घेणे, म्हणजेच परमसत्य परमात्म्याची प्राप्ती म्हटलं आहे त्याला. ती व्यापकता जीवनामध्ये प्रगट होते मग आपोआपच. हळूहळू जर आमच्या जीवनामध्ये संत विचार येत राहिले तर आमचा जीवनाचा प्रवास मग त्या दिशेने सुरू होतो. हळूहळू मग या भौतिक जगापासून आमचा मोह कमी कमी होत जातो. इथून आम्ही असं लांब लांब होत जातो. कारण एकडा आम्ही त्या प्रकाशाच्या मार्गाने गेले की अंधाराचा आपोआप असा लय होत जातो. सकाळी जसा सूर्योदय होतो त्यावेळेस अंधार असतो रात्रीचा, आणि सूर्योदय होताना हळूहळू जशी पहाट होते आणि सकाळ होते त्या पद्धतीनं हळूहळू मग तो अंधाराचा लय होत जातो. आणि मग संपूर्ण त्याचा लख्ख प्रकाश संपूर्ण पृथ्वी हे प्रकाशमय होऊन जाते आणि अंधाराचा पूर्णतः लय होतो. प्रकाशाला की अंधाराचा अभाव लय होतो. अंधाराचं स्वतंत्र अस्तित्वच नाही. जिथे प्रकाशाचा अभाव तिथे अंधार. आणि आमच्या जीवनामध्ये प्रकाशाचं हे जे ज्ञान प्रकाश हा जो प्राप्त करायचा असेल तरी संत विचाराच्या माध्यमातूनच होऊ शकतो. आणि जीवनातला तो खरा आनंद, खरी शांती, प्रेम, सत्य, ती व्यापकता, विश्वव्यापक असं आमचं स्वरूप त्या बनतं. कारण की आम्ही त्या सर्वव्यापक विश्वव्यापक परमात्म्याचे आम्ही अंश आहोत, त्याचं स्वरूप आहोत. आणि आम्ही तेच आहोत. प्रत्येक जीव तेच आहे. संपूर्ण विश्व तेच आहे. संपूर्ण विश्वच ईश्वर आहे. परंतु आम्हाला त्याची जाणीव नाही आहे. या मायेच्या प्रभावामध्ये आम्ही जन्मजन्मी आम्ही या मायेच्या प्रभावाखाली जीवन जगत आलेलो आहोत. म्हणून आम्हाला आम्ही आमच्या मूळ स्वरूपाला विसरून गेलो. त्याच मूळ स्वरूपाची बोध करून घेण्यासाठी, मूळ स्वरूपाचा तत्त्व जाणून घेण्यासाठी ह्या मनुष्य जीवन आहे. एकदा हे जीवन निघून गेलं की पुन्हा हे जीवन प्राप्त होईल याची काहीही शाश्वती नाही. कदाचित मिळेलही, तुमच्या पापपुण्याच्या कर्मानुसार ते मनुष्याला जीवन प्राप्त होऊ शकते, पण मिळेलच असं नाही आहे. तुमचे जर तेवढे पुण्यकर्म असतील, सत्कर्म असतील तर निश्चित मिळेल. सत्कर्म तरी करत राहिलं पाहिजे. कधी ना कधी आम्हाला तो मार्ग मिळेल. सत्कर्मातूनच हा मार्ग मिळतो. सतगुण कार्य वेळ जात असे, भाग्य कुणाला लाभे असे. राष्ट्रसंतांचं हे भजन आहे. सत्कर्मामध्ये वेळ जाणं हे अतिशय मोठं भाग्य आहे. सत्कर्म करावंसं वाटणं अतिशय भाग्याचं लक्षण आहे. अनेक जन्माच्या पुण्याने असं सत्कर्म करावंसं वाटतं. पाप पुण्यकर्म हे दोन झाले आणि सत्कर्म हा एक भाग वेगळा आहे. पापकर्म आणि पुण्यकर्म. पापकर्म म्हणजे इतरांना पीडादायक, दुःखदायक असे कर्म.
पुण्यकर्म म्हणजे इतरांना सुखदायक आणि धार्मिक कर्म. नीतिनियमाने आमचं जे वागणूक असते किंवा आचरण असते, तशा पद्धतीनं आमचं आचरण असणं जे समाजामध्ये इतरांना आमचं असं इतरांबद्दल सेवा करणं, दान करणं हे पुण्यकर्मामध्ये येतं. परोपकार करणे, मदत करणे कोणाला, इतरांना सुखदायक असं कार्य. परपीडा ते पाप आणि परोपकार ते पुण्य, अशा पद्धतीचं हे याची व्याख्या केलेली आहे पाप पुण्याची. आणि सत्कर्म म्हणजे ईश्वरी कर्म. त्या परमेश्वराच्या प्राप्तीसाठी जे काही आमचे कर्म असतात ते सत्कर्मामध्ये येतात. केवळ त्या ईश्वर प्राप्तीच्या माध्यमातून जो भाव जीवनामध्ये प्रगट होतो, ईश्वर प्राप्तीचा जो भाव असतो, आणि त्या भावाच्या माध्यमातून जे काही कर्म घडतात आमच्याकडनं, त्याला प्राप्त करण्यासाठी, ते ईश्वर तत्व, ते परमसत्य जाणून घेण्यासाठी जे कर्म आम्ही करतो ते सत्कर्म. आणि त्या सत्कर्माच्या माध्यमातूनच आम्हाला तो सत्याचा मार्ग मिळतो. पाप पुण्यकर्मापासून आम्हाला सुख दुःख मिळतं. सत्कर्मापासून आम्हाला तो आमच्याच मूळ स्वरूपाचा आम्हाला बोध करून देणारा तो सत्य मार्ग मिळतो. म्हणून जीवनामध्ये सत्कर्म हे घडणं अतिशय गरजेचं आहे. आणि सत्कर्म करावंसं वाटण्यासाठी अनेक पुण्यकर्माची गरज असते. म्हणून जीवनामध्ये पुण्यकर्म करत राहिले पाहिजे आणि सत्कर्म पण करत राहिले पाहिजे. त्या माध्यमातूनच आम्हाला हळूहळू तो मार्ग मिळणार निश्चित. ईश्वरी कार्य हे करत राहिले पाहिजे जीवनामध्ये, आमच्या हातून घडत राहिले पाहिजे. आज नाही उद्याने कधी ना कधी आम्ही, एकदा तुम्ही त्या मार्गाने लागले की वेळ लागेल पण कधी ना कधी पोहोचाल, जर चालत राहिले तर त्या मार्गाने. पण जर गेलेच चालतच नाही राहिले, एका ठिकाणी राहिले, तर ते पोहोचण्याची कोणतीच शक्यता नाही, पोहोचणारच नाही. चालत राहिले तर कधी ना कधी पोहोचणार निश्चित. वेळ लागेल, तुमच्या त्या कर्मानुसार तुम्हाला कदाचित कमी जास्त वेळ लागू शकतो, पण पोहोचणार हे निश्चित. चलत राहायचं त्या मार्गाने, कर्म आपले सत्कर्माच्या मार्गाने चालत राहायचं. हळूहळू सत्कर्मातून तुम्हाला सत्याचा मार्ग निश्चित मिळतो जीवनामध्ये. हळूहळू मग तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये ते संत विचार, संत साहित्य, आध्यात्मिक विचार येत राहतात आणि त्या माध्यमातून तुमचा प्रवास अधिक सुखकर बनत जातो. तुमचं जीवन अधिक सुखदायक आणि त्या दिशेने तुमचा प्रवास अतिशय वेगाने तयार होतो. मग लवकर पोहोचता तुम्ही परमसत्यापर्यंत आध्यात्मिक आणि संत विचाराच्या माध्यमातून. संतांनी सांगितलेल्या मार्गाने चलत राहायचं बस. निश्चित तुम्हाला ते संतत्व प्राप्त होणार. ते आपणासारखे करती तात्काळ. संत हे त्यांच्यासारखेच करतात स्वतःला, कारण की स्वतः ते सत्यस्वरूप असतात आणि इतरांना ते तसंच करतात. सिद्धांत आहे तो. तुम्हाला असं वेगळं ठेवत नाही. ते वेगळं नाहीच आहे काही. या जगात एकच सत्य आहे फक्त. ते एकच तत्व सत्य आहे, बाकी दुसरं काहीच नाही जगामध्ये. एकच तत्व आहे, ते ईश्वर तत्व. त्याला म्हणतो आम्ही परमतत्व, सत्यतत्व. त्याला नावही देता येणार नाही. ते शब्दात त्याची वर्णनही करता येत नाही, पण ते शब्द समजण्यासाठी त्याचं वर्णन करावं लागतं. सत्य, प्रेम, आनंद, शांती हे वर्णन आम्हाला करावं लागतं. त्याला हे शब्द लागूच पडत नाही. ते एकच तत्व जगात व्याप्त आहे, अन्य तत्वच नाही. अन्य जे आम्हाला दिसते हा भेदमय आहे सगळं आमचं. हे सगळं आभासीच जीवन आहे, भेद असलेलं. भेद आहे तिथे भ्रम आहे, भ्रम आहे तिथे दुःख आहे. भेद आहे, भ्रम आहे, भय आहे, दुःख आहे. हे तर सगळं असं आहे, कारण याचं अस्तित्वच नाही आहे ना. एक विश्वात जर एकच तत्व व्याप्त आहे तर दुसऱ्या अन्य तत्वाचं अस्तित्वच नाही येणार इथे. हे भौतिक जग हे पूर्णतः आभासित आहे. सत्य जरी आम्हाला वाटत असेल पाहताना, पण ते त्याच्यामागे माया वशे दिसे. उपजे आणि नाशे ते माया वशे दिसे. एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशीची. माऊलींची ओवी आहे. केवळ मायेच्या प्रभावामुळे आम्हाला सत्य भासतं. हे याच्यामागे जे मूळ तत्व आहे ते अविनाशी तत्व आहे. ते तत्व, त्या तत्वाचे आम्ही अंश आहोत, त्याचं आम्ही स्वरूप आहोत. ते अविनाशी तत्व, ते सर्वव्यापक तत्व, ते स्वतःचित आनंद स्वरूप तत्व, अनादि अनंत तत्व, निर्गुण निराकार तत्व. ते कोणत्या आकारात नाही, कोणत्या गुणात बद्ध नाही आहे. ते कोणत्या शब्दात त्याचं वर्णन करता येत नाही. ते अनुभवण्याचा विषय आहे. तो केवळ अनुभूती आहे. ती हे विश्वाची माझे घर ही अनुभूती आहे. शब्दात वर्णन करता येतच नाही. ते तो अनुभव घ्यावा लागतो. तो संतांना अनुभव तो घेतला आणि त्याच संत विचाराच्या माध्यमातून आम्ही सुद्धा ते विश्वात्मक असा भाव आमच्या जीवनामध्ये प्रगट होऊ शकतो.
तो विश्वची माझे घर, आमचंसुद्धा घर विश्व होऊ शकतं आम्ही त्या मार्गाने जर गेलो तर. तर प्रत्येकाचं आमचं स्वतः सगळ्यांचं घर हे विश्वच आहे, पण आम्हाला त्याची माहिती जाणीव नाही. आम्ही स्वतःला ह्या ह्या छोट्याशा घराला आम्ही आमचं स्वतःचं घर समजतो. अरे आमचं घर तर हे विश्व आहे, पूर्ण अनंत ब्रह्मांडाचं बनलेलं विश्व हे आमचं घर आहे. आणि आम्ही या छोट्या घरासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालतो ते घर बांधण्यासाठी. तो विश्वव्यापक विचार आमच्या जीवनामध्ये का बरं येत नाही? आम्ही त्या परमसत्य परमात्म्याचे अंश आहोत. ते सर्वव्यापक परमात्म्याचे अंश असताना ते सर्व संपूर्ण विश्व व्याप्त असलेलं ते तत्त्व तेच आम्ही आहोत. पण आम्हाला त्याचा विसर पडलेला आहे. जीवनामध्ये संतांच्या विचाराच्या माध्यमातून आम्हाला ते तत्त्वापर्यंत पोहोचता येतं. जायचं आम्हालाच आहे. संतांचा विचार फक्त तुम्हाला मार्गदर्शक ठरणार आहे. कारण की आम्ही पूर्णतः अज्ञानी, आम्हाला कोणाचा तरी आधार घ्यावाच लागणार आहे. गुरुविना नाही तुझा आधार. सद्गुरू म्हणून आम्हाला संतांची निवड करावीच लागणार आहे. संतांना गुरुस्थानी समजून त्यांच्याच त्या सांगितलेल्या मार्गाने निश्चित आम्ही पोहोचणार. संतांनी सांगितलेल्या मार्गाने गेले तर निश्चित पोहोचणार. कारण की त्यांना तो अनुभव प्राप्त झालेला आहे, त्यांना तो मार्ग माहीत आहे. म्हणून या भौतिक जगातील ह्या जे काही मंडळी आहेत, हे आध्यात्मिक ज्ञान सांगणारी, त्याचा एकंदरीत आम्ही आमच्या विश्लेषण करून ते कोणतं खरं खोटं याची आम्हाला त्याचं थोडंफार आम्हाला शहानिशा ते करता आली पाहिजे. पण त्याच्यापेक्षा या सांगणाऱ्यापेक्षा आम्ही संतांच्या विचारावरच माध्यमातून जर आमचा जीवन प्रवास सुरू ठेवला तर अतिशय योग्य राहील ते. ठीक आहे, आमचा इथे कसं विश्वास पाहिजे असा विश्वास आमचा बसणार नाही. इथे गरज आहे विश्वासाची, निष्ठेची. म्हणजे भक्तीच्या मार्गात, या मार्गात तुमचा विश्वास आणि निष्ठेला अतिशय महत्त्व आहे. त्याशिवाय तुम्हाला ते तत्त्व प्राप्त होत नाही, तो मार्ग मिळत नाही. पूर्णतः श्रद्धा, निष्ठा आणि विश्वास. आणि हे भौतिक जगामध्ये जेवढे काही हे ज्ञान सांगणारे लोक आहेत, तिथे तुमची श्रद्धा, विश्वास, निष्ठा असेल असं नाही, शक्य नाही ते बसणं. म्हणजे काही ना काही मनात शंका कुशंका येतात. हा असं सांगत असेल, तसं असेल, याचा हा तर असा वागतो, त्याचं तसं, मग हा सांगते खरंच सांगत असेल का, याचं बरोबरच असेल का, अनेक शंका कुशंका मनामध्ये येतात. आणि अशा माध्यमातून तुम्हाला तो मार्ग मिळणारच नाही. मग ते ज्ञान तुम्हाला प्राप्त होऊ शकत नाही. जिथे शंका कुशंका आहे तिथे ते ज्ञान प्राप्त होत नाही. तर्कवितर्कांना ते ज्ञान प्राप्त होत नाही. इथे संपूर्ण तुम्हाला स्वतःचं मनातील सगळं खाली करून ते विचार आम्हाला प्राप्त करायचे आहे. आमच्या मनातलं सगळं आम्हाला खाली करायचं आहे. सगळं हे निरर्थक ज्ञान आहे. आमच्याजवळ जे काही आम्ही गोळा केलेला आहे भौतिक, हे सगळं भौतिक हा कचरा आहे सगळा. हा खाली करून मग ते डोक्यात भरायचं आपलं संतांचे विचार, आणि ते आम्हाला खरा मार्गदर्शक ठरू शकतात. जीवनाचं तेच आहे आमच्यासाठी. जीवनाचं सत्य मार्गदर्शक ते आमच्यासाठी. जीवनाचा उद्धार करणारे ते ज्ञान आहे, संतांचं ज्ञान, संतांचे विचार. हे इतर विचार आमचं काहीही नाही, ते नुकसान आहे आमचं. विनाश आणि दुःखदायक असं आम्हाला जीवनाकडे घेऊन जाणारे विचार आहे ते. भौतिक जगातलं सगळं जे ज्ञान आहे ते संत विचाराच्या माध्यमातून आमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आमचंच त्या ईश्वर तत्त्वाचंच म्हणजे स्वतःचं स्वरूप जाणण्याची व्यवस्था केवळ त्या संत विचारामध्येच आहे. आणि संतांचे विचार सांगणारे आहेत, परंतु तिथे आमचं श्रद्धा आणि विश्वास बसणं कठीण जातं. तिथे शक्य नाही. तिथे आमचं मग तर्कवितर्क अशा पद्धतीचं चिंतन सुरू होऊन जातं. मग त्याच्यापेक्षा संतांचे विचार घ्यायचे आणि त्याच मार्गाने चालत राहायचं. म्हणजे तोही आमचा प्रश्न तिथे आम्ही तिथून प्रश्न आमचा तो निकाली निघतो. मग पण संतांवर तुमची पूर्ण श्रद्धा आणि विश्वास तुम्हाला ठेवावी लागेल. त्यांचे जे ग्रंथ आहेत, त्यांचं जे लिखाण आहे, त्यांचं जे ज्ञान आहे, पूर्ण असं समर्पित भावनेतून जर तुमचं जीवन प्रवास तुम्ही सुरू ठेवला त्या दिशेनं, परमात्मा प्राप्तीच्या दिशेनं, ईश्वराच्या दिशेनं, ईश्वर प्राप्तीकरता संपूर्ण तुमचं समर्पण भाव आहे, ते अनन्य भाव हवा, तेव्हा जीवनामध्ये भक्तीचं प्रगटीकरण होतं. आणि भक्तीचं प्रगटीकरण झालं की ईश्वराची कृपा होते. आणि ती त्या कृपा झाली की झालं, तुम्ही ईश्वरमय झाले. मग तुम्ही स्वतःच ईश्वर आहातच, फक्त त्याचा तुम्हाला बोध होतो. मग
जाणीव होते का मी ईश्वर आहे. म्हणजे झोपेतून जाग आल्यासारखं होतं. झोपेत असताना आम्हाला माहीत नसतं, स्वप्नात असतो आम्ही. स्वप्नातलंच जीवन आम्हाला खरं वाटतं, पण खऱ्या अर्थाने जेव्हा जाग येते तेव्हा कळतं की नाही, स्वप्नातलं खोटं होतं आणि खरं हे आताचं आहे जाग आल्यानं. तसं हे जाग येणं झालं, अज्ञानातून जाग येणं आणि खरं जीवनामध्ये ज्ञान प्रकट होणं. त्यावेळेस कळतं की आम्ही आतापर्यंत हे कुठे होतो, किती आमचं असं भरकटलेलं आम्ही जीवन जगत होतो. आणि मग त्यांचा प्रवास इतरांनासुद्धा मग त्याच माध्यमातून एक वेळा त्यांना तो संताचा असा भाव निर्माण झाला की मग तो इतरांना कसं या भावसागरातून बाहेर काढता येईल हा प्रयत्न असतो मग त्यांचा, संतांचा. म्हणून त्यांनी सगळं हे ओरडू आम्हाला सांगितलं. कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून, त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून, ग्रंथाच्या माध्यमातून, अरे या मार्गाने चला, इथे तुमचं जीवनाचं भलं, इथे जीवनाचं कल्याण आहे, इथे जीवनाचं तुमचं सार्थक आहे. हा मानवी जीवन ध्येय हा ठराविक कालावधीपुरता तुम्हाला प्राप्त झालेला आहे. हे सगळं काळाचं धन आहे. इथं काही निश्चित असं काही हे नाही आहे. इथे कधीही हे नष्ट होऊ शकतं. ते नष्ट होण्यापूर्वी तुमचं ते मूळ जीवनाचा जो उद्देश आहे तो साध्य करून घ्या, लवकर साध्य करा, चला या मार्गाने. तर त्यांना कळवळा होता या दुःखी आणि ह्याच्या भरकटलेल्या लोकांचा. तळमळ होती त्यांच्यामध्ये. त्यांना पाहावत नव्हतं हे दुःख जगातलं. म्हणून ते वारंवार ते वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी तो प्रयत्न केला लोकांना या दिशेने घेऊन जाण्याचा, त्यांचं जीवनाचं कल्याण करण्याचा, जीवनाचं सार्थक करण्याचा. आणि त्या मार्गाने लोक गेले ज्यांना जायचं आहे ते. त्यांच्याजवळ सत्कर्माचा प्रचंड साठा आहे. त्या मार्गांना त्यांना आवड निर्माण झाली आणि ते गेले आणि त्यांची पूर्णतः समर्पणभाव, निष्ठा, श्रद्धा, विश्वास त्यांच्या जीवनात प्रगट झाला. कारण की हे प्रगट होणं साधी गोष्ट नाही आहे. जीवनामध्ये निष्ठा, भक्ती, विश्वास, श्रद्धा प्रगट होणं साधी गोष्ट नाही आहे. आम्ही भौतिक जगामध्ये आमची निष्ठा, श्रद्धा इथे लगेच प्रगट होते, आमची लगेच बदलते. पण इथे नाही, इथे तसं चालत नाही. इथे पूर्णत्व पाहिजे, इथे समर्पण भाव हवा, पूर्ण समर्पण हवं, तात्पुरतं नको काही. भौतिक ह्या जगासारखं तात्पुरतं नको इथे. काळानुसार बदलणारं नको इथे. इथे देह जावो अथवा राहावो हा भाव पाहिजे इथे, पूर्ण समर्पण. तेव्हा कुठे हे जीवनात हे तत्त्व प्राप्त होतं. आजच्या आपल्या चिंतनाचा विषय होता हे विश्वाची माझे घर. विश्वाची माझे घर या विषयावर चिंतन करण्याचा आपला हा प्रयत्न आपण करीत आहोत. संपूर्ण विश्व हेच घर वाटणं, हा भाव जीवनामध्ये प्रगट होणं, यासाठी संतांनी सांगितलेल्या विचाराच्या माध्यमातून आम्ही जर आमचा जीवन प्रवास सुरू ठेवला तर निश्चितच प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो दिव्य भाव प्रगट होतो. आणि तो भाव इतका दिव्य आणि सर्वोच्च आहे का त्याच्यानंतर काही शिल्लकच राहत नाही काही मिळवण्याचं. जीवन असं पूर्णत्व तिथे प्राप्त होतं जीवनाला. तिथे काही गमावण्याचं भय नाही आणि काही मिळवण्याची काही आशा नसते. पूर्णत्व, संपूर्ण जीवनाला पूर्णत्व प्राप्त होतं. जीवन आनंदमय, प्रेममय, शांतिमय होऊन जातं. सर्वव्यापकता प्राप्त होते. सर्वव्यापकता प्राप्त, विश्वव्यापकच जर विश्व हे माझंच घर बनल्यानंतर तिथं काय मिळवण्याची अपेक्षा राहणार आहे मग, आणि तिथे काय गमावण्याचा भय राहणार आहे. अनादी अनंत हे विश्व हे माझं घर आहे, हा भाव जीवनामध्ये निर्माण होणं ही साधी गोष्ट नाही आहे. तेच ईश्वरत्व आहे, तेच ईश्वर तत्व आहे. हे भाव म्हणजे हा ईश्वर तत्व भाव आहे. तो त्याच्या जीवनामध्ये त्या ईश्वर तत्वाचं प्रकटीकरण झालं, त्याच्या जीवनामध्ये हा भाव प्रकट होत असतो. आणि संतांच्या जीवनामध्ये हा भाव प्रगट झाला आणि त्यांनी जगाला तोच संदेश दिला, तोच मार्ग दाखवला. तुम्हीसुद्धा तुमचंसुद्धा घर हे विश्वात्मकच आहे याची त्यांनी जाणीव करून दिली वेळोवेळी. पण आम्हाला ते कळत नाही. आम्ही आमच्या ह्या छोट्याशा घरालाच स्वतःचं घर समजतो. 2, 4, 8, 10, 15 रूमचं जे काही घर असतं आमचं, जे काही असेल प्रत्येकाच्या आपापल्या ऐपतीप्रमाणे,
कोणाचा मोठा बंगला असेल, कोणाचा मोठा वाडा असेल. अनेक प्रकारचे घरं असतात. अनेक प्रकारचे तुमच्या घराची साईज असेल. मोठा असेल घर, कोणाचं लहान असेल, 2 मजली असेल, 3 मजली असेल, 5 मजली, जे काही असेल घराचं, तेच घर म्हणजे आमचं सर्वस्व असतं. त्यालाच आम्ही सत्य समजतो. अरे पण हे तुमचं सत्य नाही आहे. हे आज आहे, उद्या नाही आहे. हे नाशिवंत आहे. हे तुमच्या देहाशी परिवर्तनशील आहे. तुमचं घर हे विश्व आहे. हे प्रत्येकाचं घर, हे संपूर्ण विश्व हे प्रत्येकाचं घर आहे. हे कोणाला हे कळणं महत्त्वाचं आहे जीवनात. एक घर बांधलं, दुसरं घर बांधायचं, तिसरा प्लॉट घेतला, असं आमचा एक ही आम्ही वापरतो. छोटे असे आम्ही गोष्टीसाठी आम्ही समाधान मानत, म्हणजे त्यातच आम्ही रममाण होऊन जातो. अरे यासाठी हे जीवन नाही आमचं. हे हे आम्ही स्वतःला तुम्ही ओळखलंच नाही अजून. आमचं घर हे संपूर्ण विश्व हे आमचं घर आहे. हे कळणं महत्त्वाचं आहे. सत्य आहे. ते संतांनी सांगितलेलं आहे. हे विश्वाची माझे घर. माऊलींची आहे ओवी आहे ही. त्यांचं लिखाण आहे. खोटं होऊच शकत नाही. ते सत्य आहे. असं पूर्ण 100 काय तिला टक्केवारी नाही, काहीच नाही. सत्य म्हणजे सत्यच आहे ते. संतांचे विचार कधीच खोटे नसतात. संपूर्ण विश्व माझे घर म्हटलं, विश्व एकदाचा भास आहे सगळा. विश्व काही खरं नाही आहे. संपूर्ण जे दिसणारं जे दृश्य विश्व आहे, ते एक शब्द त्यांनी प्रयोग केला आहे. घर हा त्यांनी शब्द प्रयोग केला आम्हाला समजण्यासाठी. त्यांचा त्यातून व्यापक अर्थ आहे. सर्व व्यापक आहेत ते. हे विश्व हा शब्द तिथे लागूच होत नाही. इथं शब्दात ते बंदिस्त होणारच नाही आहे ते तत्त्व. घर हा भौतिक शब्द आहे, पण आम्हाला सामान्य लोकांना कळावं म्हणून त्यांना ते तशा प्रकारचं ते लिखाण करावं लागलं. कारण की घराविषयी आमची जास्त आत्मीयता असते, जास्त आपुलकी असते, म्हणून त्यांनी घर शब्द वापरला. काय आम्हाला कळलं पाहिजे ते. तुमचं घर कसं असावं, तुमचं घर हे विश्व असावं, किंवा तुमचं घर हे विश्वच तुमचं घर आहे, ही जाणीव त्यांना करून द्यायची होती. तुमचं घर असं मर्यादित स्वरूपाचं नाही आहे, 2-4 बाथरूम पुरतं. तुम्ही विश्वाचे मालक आहात. आणि विश्व कसं आहे, अनंत ब्रह्मांडाचं बनलेलं आहे विश्व आहे. त्याला आदी नाही, अंत नाही. अनादी, अनंत, अविनाशी, शाश्वत, सत्य असं हे संपूर्ण हे तत्त्व आहे. ते विश्वही केवळ आभास आहे. हा चंद्र, सूर्य, ग्रह, तारे, आकाश, गंगा, ब्रह्मांड सगळं आभास आहे. हा शब्दरचना आहे फक्त. ही तेच तत्त्व आहे फक्त. इथे दुसरं कशाचं अस्तित्वच नाही आहे. अन्य काही इथं अस्तित्वातच नाही आहे. असत्य आहे सगळं. त्या ईश्वर तत्वाशिवाय सगळं असत्य आहे. पण तो आम्हाला समजण्यासाठी त्यांना ते विश्व शब्द वापरावा लागला, घर शब्द वापरावा लागला. असो, बोलण्यासारखं अजून भरपूर काही आहे, परंतु एक वेळेचं बंधन पाळूया आणि आजच्या चिंतनाला इथे विराम देऊया. माऊली संत श्री सद्गुरू ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन आपण लीन होऊन आपण चिंतनाला सुरुवात केली होती, आणि पुन्हा माऊलींच्याच चरणी लीन होऊन ते चिंतन हे थांबवूया. या चिंतनातून जे काही दिव्य, जीवन उद्धारक, जीवन कल्याणकारी विचार प्रकट झाले असतील ते निश्चितच माऊलींचे विचार आहेत, आणि जे चुकीचे विचार प्रकट झाले असतील ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. माझ्या दोषाकडे दुर्लक्ष करावं आणि माऊलींचे विचार सर्वांनी ग्रहण करून त्या पद्धतीनंच आपलं जीवन प्रवास हा सुरू ठेवावा. निश्चितच आपल्याला त्या ईश्वर तत्वाचा बोध होईल, आणि ते विश्वव्यापक असं स्वरूप तुम्हाला प्राप्त होईल. हे विश्वाची माझे घर, हा भाव तुमच्या जीवनामध्ये प्रगट होईल जर तुम्ही संतांच्या सांगितलेल्या मार्गाने आम्ही चलत राहिलो तर, त्या दिशेने आमचा जीवन प्रवास असला तर निश्चितच आमच्या जीवनामध्ये तो विश्वात्मक भाव प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रामकृष्ण हरी.